तर मित्र हो, इकडे बघताय श्री देव गोपाल कृष्ण मंदिर। तर हे आपल्याला मित्रांनो इकडच्यो जुन्यो गोष्टी आठवणीत येतात आपल्या, कारण इकडे आपली मित्रांनो 8वी ते 10वी पर्यंत शाळा होती आणि आता अवस्था काय झाली ते बघा। पूर्णपणे ना वेली रान वाढला, वेली पूर्णपणे ह्या भिंतीवर गेल्यात। आपण इकडे आपल्या ह्या श्रीकृष्णाच्या मंदिराला गेला आणि पहिला आमका आठवता की ह्या साईड का ना मित्रांनो कुवारने पुजले जायचो। तर इकडे तुमका दिसत असतात काही ना काही असे पुजलेले। तर श्रावण सोमवार चालू होतील ना, श्रावण सोमवार आणि मार्गशीर्ष महिन्यात। तर मित्र आता कसं माहीत आहे, इकडे ना तसा कोण योग बघित नाही। तर मंदिर पण मित्रांनो खूप जुनं इकडे बघताय तुम्ही। तर कमेंट करून सांगा मित्रांनो कसं नजारा तुमका दिसतो। आणि तर ही आपली इकडे शाळा पण होती आणि हे आपल्या श्रीकृष्णाचं मंदिर पण। तर इकडे बघता, इकडे आमचं हे शाळेचं ऑफिस होतं, म्हणजे आमचे गुरुजी इकडे येऊन, म्हणजे स्टाफ जो असतो ना शाळेचा तर इकडे येऊन बसायचा। आणि त्याचबरोबर ह्या साईडला ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो थोडं पुढे गेल्यानंतर। तर इकडे ना मित्रांनो 9वीचा वर्ग भरायचा, त्याचबरोबर समोर इकडे 10वीचा वर्ग। आणि या साईडला मित्रांनो आता हे कसं बंद आहे मंदिर। तर या साईडला म्हणजे हा इकडचा गेट बंद आहे, पुढचा गेट जर चालू असला तर तुम्हाला दाखवेन। तर या साईडला मंदिर आहे आणि या साईडला ना मित्रांनो 8वीचा वर्ग भरायचा। तर कृपया दरवाजा उघडा ठेवू नये। तर मित्रांनो मंदिर मला वाटतं बंद आहे। तर श्रीकृष्ण जन्माष्टमीला वगैरे ते मंदिर खोलतील। तर सहसा मित्रांनो इकडे ह्या साईडला कोण येत नाही। तर इकडे पण बघा छोटंसं मंदिर तुम्हाला दिसतं आहे। तर दाखवतो तुम्हाला थोडंसं झूम करून। तर हा मित्रांनो मुख्य प्रवेशद्वार आहे इकडचा मंदिराचा आणि मंदिर बंद आहे। तर झूम करून तुमका दाखवतो आहे आतमध्ये। तर मित्रांनो आपल्या जुन्यो गोष्टी आठवणी येतं शाळेच्या आपल्या, कारण इकडे आपलं 8वीचा वर्ग भरायचो बघताच तुम्ही इकडे। तर प्लीज ह्या शाळेत कोण कोण शिकलो त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा। समोरचा काय जो काय नजारा आहे पावसाचा, त्याचबरोबर धुकं, वाह। आणि या मंदिराच्या समोरच मित्रांनो तुम्हाला इकडे दीपमाळ दिसते। तर कसं इकडे कोण सहसा मित्रांनो येत नाही, त्यामुळे कसं तुम्हाला हे सगळं असं वेल किंवा रान वाढलेलं दिसेल तुम्हाला। इकडे पण मित्रांनो बघताय तुम्ही आतमध्ये या मंदिरामध्ये शंकराची पिंडी, त्याचबरोबर आपला भगवान नंदी पण इकडे तुम्हाला दिसतोय। तर बरंचसं रान वाढलं इकडे पण आहे। श्रीकृष्ण मंदिराच्या तिकडनं येईल आणि इकडनंच आपले गणपती विसर्जन टायमिंग का येतात। आणि या साईड का बघताय तुम्ही, पहिलं ना आम्ही जेव्हा शाळेत होता ना तो पूर्णपणे जंगल होता। तर आता जंगल वगैरे नाही, कारण इकडे मित्रांना 1-2 घरं झाली आहेत। तर त्याच्यामुळे छान असं इकडे दिसता तुम्ही, आणि झाडं वगैरे लावली आहेत आतमध्ये। तर चला, तर मित्र आपण श्रीकृष्ण मंदिराच्या तिकडनं आपण येला आणि इकडे बघताय तुम्ही या साईडला गणपती बाप्पाचं आपलं मंदिर आहे। तर या साईड का बघताय तुम्ही गणपतीचं मंदिर, आणि आमचे संदीप भाऊ पण इकडे आहेत। वाय करूया बोलो। तर इकडे बघताय पूर्णपणे दगडामध्ये ना मित्रांनो इकडे नंदी कोरलेला आहे। काय म्हणतो? वाय वाय
तर गणपती बाप्पा तुम्ही समोर बघताय छान असं. तर पूर्णपणे मित्रांनो हे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली आहे. आणि गणपती बाप्पाच्या समोरच मित्रांनो एक छोटंसं इकडे मंदिर तुम्ही बघताय. तर हे बजरंग बलीचं आहे. तर मित्रांनो काय सौंदर्य आहे आपल्या कोकणातलं बघा. तर छान असा हिरवागार आपला डोंगर, पाऊस पडतो आहे, त्याचबरोबर ढग दाटून आले आहेत. आणि तिकडे मित्रांनो आपला हा व्याघ्रेश्वर वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो मी. त्या साईडला बघताय मित्रांनो इकडे आपला व्याघ्रेश्वर वॉटरफॉल. सुप्रभात मित्र हो, नमस्कार. मी मयूर घाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो 2-3 दिवस झाले आपल्या गावी येऊन. तर गावी येण्याचं मुख्य कारण म्हणजे एक आपल्या आयेक पण सोडूचा होता आणि आपलो वर्षाचा एक सण असता नागपंचमी. तर तो नागपंचमीचा सण मित्रांनो होतो म्हणून आपण गावी येला. तर खूप छान पद्धतीने आपण तो नागपंचमीचा सण साजरा केलो, त्याचं व्लॉग आपण बनवलो. तर नाही तुम्ही जर बघितला असेल ना मित्रांनो तर मागचा व्लॉग तुम्ही जरूर बघा. व्हिडिओची मी लिंक ना या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमका देऊन ठेवेन. तर डिस्क्रिप्शनमध्ये जावा, लिंक क्लिक करा आणि जरूर तो व्हिडिओ मित्रांनो जरूर बघा. तर आज आपण मित्रांनो काय माहीत आहे श्रावण चालू आहे. तर आज आपण बोललो बरेच वर्ष झाले आपण की आपल्या गावातील एका मंदिराला आपण भेट दिली नव्हती. तर लहानपणी असताना आपण श्रावण सोमवार म्हटलं की आपण त्या मंदिरात जायचो. तर आज बरेच वर्ष आपला तो योग जुळून आला. तर बोललो जाऊया, आज श्रावण पण चालू झाला आहे आणि श्रावण सोमवार शनिवार असल्यामुळे बरीचशी भक्तमंडळी असतात. तर जाऊन आपण त्या मंदिरात बघणार आहोत. तर मित्र हो, ज्या आपण मंदिराला भेट देणार आहोत ना ते आपल्या गावातीलच मित्रांनो मंदिर आहे, आपल्या मंचे गावातील. तर ते मंदिर मित्रांनो श्री देव व्याघ्रेश्वराचं मित्रांनो हे जागृत देवस्थान आहे. तर आपण म्हणजे ऑलमोस्ट आलो आहे इकडे आहे. तर मगाशी तुम्हाला दाखवलो आपण चालत आलो, 15-20 मिनटं झाली आपण चालत घरना येऊन. तर ऑलरेडी आपण इकडे पोचलो आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला बोललो थोडीशी माहिती देऊया. तर हे मित्रांनो जे स्थान आहे ते पूर्णपणे जागृत देवस्थान मित्रांनो आहे. तर खरोखर जिकडे तुम्ही आलात ना तर थोडंसं पावित्र्य राखा या जागेचं. आणि मंदिर मित्रांनो खूप छान आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे. तर तुम्हाला मी ते दाखवेनच. आणि मित्र आणखीन एक आपल्या सिंधुदुर्गच्या दृष्टिकोनातून बघायला गेलात तर इकडे पर्यटन स्थळ आहे, ते म्हणजे व्याघ्रेश्वर धबधबा, व्याघ्रेश्वर वॉटरफॉल. तर ते पण तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवेन. पहिला अगोदर आपण मंदिरामध्ये जाऊया, प्रवेश करून नंतर तिथे जाऊन छान प्रकारे आपण देवाचं दर्शन घेऊया. तर चला. तर या साईडला मित्रांनो सूचना वगैरे दिल्या आहेत. तर इथे पुरातन व जागृत शिव मंदिर आहे. कृपया परिसराचे पावित्र्य राखा. तर पूर्णपणे मी सांगत नाही, तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर खाली पण इकडे बघताय श्री देव व्याघ्रेश्वर जीर्णोद्धार इकडे बघताय त्यासाठी आणि पूर्णपणे इकडे माहिती दिलेली आहे. तर मित्र हो, इकडे मंदिरात जाण्याच्या अगोदर तुमका आणखीन एक गोष्ट दाखवते. काय माहित आहे, इकडे छान असं फलक लावला आहे. तर बघताय तुम्ही इकडे, तर लिहिलं आहे तिकडे झाड तोडण्यापूर्वी अनेक वेळा तुम्ही विचार करा. तर मित्र हो, या साईडला बघताय तुम्ही जो रोड गेलाय ना तो व्याघ्रेश्वर धबधब्याच्या इकडे गेलाय. आणि हा जो रोड गेलाय तो आपल्या मंदिरापाशी म्हणजे श्री व्याघ्रेश्वर मंदिरापाशी. तर चला, येताना थोडंसं ना सावकाश यावा, कारण काय माहीत आहे पाऊस पडतो आहे आणि त्याच्यात ही शेवाळ वाढली आहे.
तर कसं माझे पाय घसरून पडण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्याच्यामुळं कसं पाय तुम्ही लावून यावा. तर मित्रांनो खरोखर खूप छान वाटतं, कारण मंदिर पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहे. वरून आपला वॉटरफॉल म्हणजे धबधबा कोसळतो आहे, आवाज येतो आपल्याला तिकडचा. तर आपण तिकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आपण आधी मंदिरामध्ये जाऊन थोडंसं आपल्या वाघोबाचं दर्शन घेऊया. तर चला. तर मित्र हो, अति पावसामुळे इकडे बघताय तर हे झाड पूर्णपणे ना कोसळलं खाली आहे. तर मित्र हो, मंदिराच्या आतमध्ये जायच्या अगोदर छान असं ना आपल्या ह्या ओहळ लागता, म्हणजे आमच्याकडे व्हाळ म्हणतात. तर छान असा खळखळून तो व्हाळ वाहता. तर बघताय छान वाटतं. तर मंदिराचा हा मित्रांनो आजूबाजूचा परिसर आहे. तर चप्पल आम्ही थोडेशो बाहेरच काढला. तर इकडनं मग आपण पाय वगैरे धुवून ना आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करूया. पाय धुण्याची मित्रांनो इकडे सोय केलेली आहे. प्रत्येक मंदिरात आपल्या गावी येलास ना तर गावच्या मंदिरात तुमका असं दिसतच. तर चला पटापट ना आता आपण पाय धुऊया. तर मित्र हो, मंदिरात जाण्याच्या अगोदर तुमका इकडे दाखवत आहे भगवान नंदीचं स्थान आहे इकडे. आणि हा आपला श्री व्याघ्रेश्वर मंदिराचा हा प्रवेशद्वार. तर चला आतमध्ये आता प्रवेश करूया. तर कैलासवासी सौ अंबोली कुलदीप पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मित्रांनो हे काम झालं आहे, कुलदीप पेडणेकर. तर चला आतमध्ये आता मंदिरामध्ये प्रवेश करूया. तर थोडंसं इकडे बघताय बुळबुळीत आहे, शेवाळ वगैरे आहेत. आणि मंदिराचं मित्रांनो काम चालू आहे. तर जुना मंदिर पण मित्रांनो खूप छान होता, आणि आता पण मित्रांनो मंदिर खूप छान इकडे बनवत आहेत. तर तुम्हाला दिसत असेल तर काम थोडंसं चालू आहे. तर चला. तर मंदिराच्या अगोदर जाण्या अगोदर मित्रांनो इकडे ना आपल्या एक विहीर दिसता. तर बऱ्यापैकी मित्रांनो ही विहीर भरलेली आहे. तर मित्र हो, मंदिरामध्ये आपण आलो आहोत आणि थोडंसं आपण मंदिराचं पण पावित्र्य राखलं पाहिजे. तर बरंचसं काम मित्रांनो चालू आहे इकडे. इकडे सरळ लिहिलं आहे इकडे तुम्ही बघताय, गाभाऱ्यात कुणी प्रवेश करू नये, कारण त्या जागेचं मित्रांनो पावित्र्य राखा तुम्ही. तर आपण लांबूनच इकडनं मित्रांनो पाया पडूया. तर छान असं नंदीचं दर्शन घेऊया पहिला. तर मित्र छान असं पहिला आधी आपण नंदीचं दर्शन घेऊया. छानपैकी आपलं भगवान नंदीचं दर्शन झालं. आणि समोर पाहताय खूप छान असं आपल्या व्याघ्रेश्वराची पिंडी आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो या साईडला पण तुम्हाला इकडे दिसत आहेत देव आहेत, त्याचबरोबर या साईडला पण आहेत. खूप छान असं दर्शन झाला. तर आता आपण चाललो वरती धबधब्याच्या इकडे. तर तुमका धबधब्याचं पण नजारा थोडंसं तुमका दाखवतं आहे. तर चला. आता पाऊस थोडंसं कमी झालं आणि जा का पावसाने हिंबाळा टाकला ना, बापरे बाप जाम गरम होता आता. तर मित्र हो, पहिला इकडे आपली कोंड गणपती विसर्जन करतात तिकडे. तर ते पण तुमका दाखवतो आहे. हे काय कोणी बांधला नाही. तर बरंचसं इकडे भोपळ्याची वेल तुम्ही मित्रांनो बघताय वरती, कुणीतरी काहीतरी बांधलं आहे इकडे. तर भोपळ्याचे हां हां म्हणजे काहीतरी ठेवण्यासाठी जागा वगैरे असणार, काहीतरी वस्तू वगैरे. तर चला पटापट जाऊया पाऊस येण्याच्या अगोदर वरती आपण, कारण वरती कसं माहीत आहे थोडंसं शेवाळ धरलेला, त्याच्यामुळे कसं सावकाश जावसा लागणार आपल्या.
नजारा बघा काय तो. तर मित्रांनो येताना ना खरोखर तुम्ही सावकाश यावा, कारण पाऊस पण पडता त्याच्यात. ज्या का ह्या शेवाळा ना तर पाय घसरतात. पण मी किती वरती तुमका घेऊन चाललो आहे, कारण तुमका हो धबधब्याचो म्हणू शकतो आनंद तुमका दाखवते कसं असतो तो. तर मित्रांनो तुमका मी वरती किती घेऊन चाललं माहीत आहे, कारण आमच्या गावचा जो धबधबा प्रसिद्ध धबधबा, तर आपल्या व्ह्युअर्स लोकांना, आपल्या सबस्क्रायबर लोकांना पण दाखवूया बोललो. हे आपलं मंचे गावचं आमचं फेमस धबधबो. तर आवाजच बघा केवढा येतात तो. धबधब्याच्या पाण्याचा जो का फ्लो बघा मित्रांनो काय आहे तो. आणि आपलं व्याघ्रेश्वर वॉटरफॉल, व्याघ्रेश्वर धबधबो आपण जवळ गेलाव पण नाही, पण जे काय धबधब्याचे जे जे थेंब आहेत, क्षार जे होत ना ते थेट इकडे तोंडावर येऊन बसतात. चला. हो हो मित्रो, काय नजारा आहे. पूर्णपणे जे थेंब आहे, क्षार आहेत ना मित्रांनो, पूर्णपणे तोंडावर येऊन बसत आहेत. एवढ्या लांब आहे अजून मी, पुढे आपण गेलो पण नाही आहे. तो काय धबधबा ओसंडतो मित्रांनो. आवाज पण मी काय जे बोलतो ते तुम्हाला येत पण नसेल, पण तुम्ही समजून घ्या, कारण खूप छान मित्रांनो इकडे तुम्हाला नजारा दिसतो आहे. हा हा हा, डोळ्याचे पारणं फेडणारा मित्रांनो हा धबधबा आपला. तर छान वाटतं मित्रांनो. आणि इकडे बघताय पूर्णपणे हे जे धबधब्याचे पाणी ना, जो काय फ्लो आहे धबधब्या पाण्याचा तुम्ही बघू शकता इकडे. आणि छान असा आपला निसर्ग. तर मित्र हे पाणी आपलं आहे ना ते शुक नदीच्या इकडे मित्रांनो जातं. तर काय नजारा आहे बाबा, एक नंबर. तर आपल्यासोबत सानू इला. तर सानू काय सांगतं, खूप बरं वाटतं की नाही. केवढो धबधबा मोठो आपलो ह्यो. आणि मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा सगळ्यात मोठा धबधबा मित्रांनो मानला जातो. तर बरेचसे धबधबे आहेत. नापण्याचा धबधबा, त्याच्यानंतर सावडावचा धबधबा, शिवडवचा धबधबा, त्याचबरोबर एक तळे बाजार या तळवड्या साईडला पण एक धबधबा आहे. त्याच्यापेक्षा पण मित्रांनो हा भरपूर मोठा धबधबा आहे. आणि जो काय फ्लो होतोय ना धबधब्याचा, एक नंबर. तर मित्र खूप छान असा आपला हा व्याघ्रेश्वर धबधबा आहे. तर थोडंसं काय माहीत आहे, ब्लर पण दिसेल तुम्हाला, कारण पूर्णपणे पाणीचे जे थेंब आहेत, जे क्षार आहेत ना मित्रांनो, पूर्णपणे कॅमेऱ्यावर बसत आहेत. पण असून दे, खूप छान मित्रांनो धबधबा आहे. खूप बरं वाटलं. तर आपण कसं गणपतीला येत जात असतो, पण कसं श्रावण सोमवार बोललो तर कसं यायला भेटत नाही आपल्याला. तर श्रावण सोमवारी मित्रांनो किंवा श्रावण शनिवारी तुम्ही श्रावण महिन्यात कुठल्या पण महिन्यात या धबधब्याला ना मित्रांनो जरूर भेट द्या. खरोखर छान असा धबधबा आहे. फक्त इकडे आल्यानंतर थोडंसं स्वतःची, त्याचबरोबर ज्यांच्याबरोबर या परिवाराची तुम्ही ना मित्रांनो थोडीशी काळजी घ्या, कारण जास्त जर धबधबा फ्लो असेल धबधब्यातून तिकडनं येईल. आणि इकडे छान असं आपल्या ह्या पंचायतीने ना, आपल्या ग्रामपंचायतीने छान असं इकडे चेंजिंग रूम केले आहेत मित्रांनो प्रत्येकासाठी. तर इकडे लेडीज जेंट्ससाठी
असं दोघांसाठी मित्रांनो इकडे चेंजिंग रूम केलेले आहेत. वरून धबधब्याचे पाणी ना खाली असं सरळ खाली येतं आणि या साईडला मित्रांनो बघायला गेलं तर बरीचशी ना मित्रांनो जलकुंडे निर्माण झाली आहेत. तर इकडे मित्र हो आपल्या गावातील बरीचशी मंडळी आहेत ना, तर मित्रांनो इकडे गणपती विसर्जन करतात. तर बऱ्यापैकी मित्रांनो पाण्याचा फ्लो आहे आणि पर्यटक पण मित्रांनो बरेचसे येतात इकडे. तर आता आपण आलो आहे इकडे गणपती बाप्पा आपले विसर्जन करतात तिकडे आता आपण आलो आहे. तर ह्या मित्रांनो ज्या ह्या जलकुंडाची या कोंडीची जी खासियत मित्रांनो काय माहीत आहे, आपल्या वाडीतील त्याचबरोबर गावातील ना बरेचसे गणपती इकडे मित्रांनो विसर्जन करतात. आणि कोंड बघा केवढी आहे ती. आणि नाही बघायला गेलं तर आमची वाडी त्याचबरोबर आमचं गाव ना मित्रांनो भरपूर मोठं आहे. तर बरेचसे गणपती मित्रांनो इकडे विसर्जन करतात. आणि तुम्हाला मित्र या ठिकाणी यायचं असेल तर मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या तळेरे या गावापासून 25 किलोमीटर तुम्ही बाय रोडने मंचे गावातील या धबधब्यापाशी तुम्ही येऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो देवगडपासून तुम्हाला 40-45 किलोमीटरचं अंतर कापून तुम्हाला इकडे यावं लागेल. तर मित्र खूप छान ठिकाण आहे हे. तर मित्र हो आता आपण धबधब्यापासून आता खाली येलो. तर मित्र हो आपण धबधब्याच्या इकडून आता खाली आलो आहे. तर खूप छान मित्रांनो धबधबा तुम्हाला दाखवला. थोडासा पाऊस पण पडतो आहे आणि काय माहीत आहे धबधब्याचा फ्लो पण मित्रांनो जास्त आहे. तर इकडे आला असाल तुम्ही तर थोडंसं ना मित्रांनो काळजी घ्या. आणि जाताना पण मित्रांनो थोडीशी जी वाट आहे आपण वरती जातो तर ती वाट मित्रांनो ना थोडीशी ना बुळबुळीत आहे. तर त्याच्यामुळे कसं जाताना पाय वगैरे घट्ट लावून जा वरती आणि येताना सुद्धा पण पाय लावून मित्रांनो खाली उतरा. तर थोडंसं बुळबुळीत आहे तिकडे. आणि तुम्ही येत असाल त्याचबरोबर तुमचा परिवार किंवा मित्रमंडळी तुम्ही जर येत असतील ना मित्रांनो तर थोडंसं ना काळजी घ्यावा. कारण कुठलीही रिस्क घेऊ नका या गोष्टीकडे आलात तर तुम्ही. तर खूप छान मित्रांनो आपला हा मंचे गावचा आपला हा धबधबा आहे. आणि मला खरोखरच अभिमान आहे कारण मी या मित्रांनो गावचं आहे. तर त्याच्यामुळे कसं खरोखर अभिमान असणार या धबधब्याबद्दल. आणि आपण आता थोड्याच वेळाने परत एकदा मंदिरामध्ये जाऊया. जाताना थोडंसं परत एकदा दर्शन घेऊया. तर चला. आणि तुम्हाला मगाशी दाखवलं की धबधब्याच्या खाली ना पायथ्याशी इकडे खाली आलात ना तुम्ही तर जलकुंडे निर्माण झाले आहेत. तर ह्या साईडला आपल्याकडे गणपती विसर्जन केलं जातं. तर बरेचसे आपल्या गावातील मित्र हो इकडे गणपती विसर्जन करतात. आणि आणखी एक तुम्हाला दाखवतो काय माहीत आहे. तर आपल्या पंचायतीने ना बोर्ड लावलं आहे तेही तुम्हाला दाखवतो काय माहीत आहे. तर हे बघा. तर मंचे श्री व्याघ्रेश्वर धबधबा येथे पर्यटकांचे हार्दिक स्वागत. तर पूर्ण मी वाचून दाखवत नाही तर तुम्हाला समजत असेल तर इकडे बघताय. आपले गुरवाडीतले काका आहोत. तर इकडे तुम्ही ना धबधब्याला येलात तर तुमका चटपटीत जर काय खाऊचं असत ना तर तुमका ह्यांच्याकडे भेटात. तर तिकडे तुम्ही धबधब्यावर ना ओले वगैरे होऊन येलात थंडी बिगडी वाटत असतात तर तुम्ही इकडे छान प्रकारे ना मंचुरियन असतं ना चायनीज भेळ मंचुरियन तर यांच्याकडे मित्रांनो तुमका आवर्जून भेटात. तर हां मक्के मित्रांनो परत मक्के पण आहेत लाडू चाय लाडू हां. तर सगळ्या मित्रांनो तुमका आकडे भेटात. वडापाव म्हणजे बघशाल तुम्ही. तर पर्यटकांका मित्रांनो खूप आता जस्ट मी आलोय. हां. तर आपण कसं थोडंसं लवकर येईल ते आता काका. आणि आज शनिवार आणि रविवार मित्रांनो भरपूर गर्दी असता. आणि आता कसं श्रावण सोमवार चालू असल्यामुळे कसा मंदिर पण चालू असतं. आणि श्रावणात बरेचसे लोक मित्रांनो पर्यटक जे आपले असतात ना ते हे आपल्या धबधब्याक भेट देत असतात. तर चला. बरेचसे पर्यटक ना श्रावण सोमवार किंवा पावसाळा चालू झालो की नाही आपल्या धबधब्यावर येतच असतात. तर पाठीमागे बघताय तिकडे भरपूर मोठी व्हॅन इलेली आहे. तर बरं वाटतं कारण आपल्या गावात ना मित्रांनो
थोडंसं ना रोजगार वगैरे चालू झालो ना, तर आता काका कमलाकर काका तुम्ही बघितलात आपल्या घाडीवाडचे, तर त्यांनी एक छोटंसं स्टॉल मांडलं आहे तिकडे. तर अशी छोटी मोठी मित्रांनो दुकानं असली ना, तर त्यांना पण थोडंसं रोजगार भेटतात आणि असे आपले पर्यटक वाढून दे वाघोबाच्या कृपान. तर मित्रांना थोडेसे ना असे थोडे थोडे करून ना पर्यटक ना वाढून दे आपल्या ह्या वाघोबाच्या देवाच्या कृपान. तर बघताच आज भक्त मंडळी पण मित्रांनो बरीचशी येतात. गुरव काका आहोत की आतमध्ये कोण नाही हा. तर मित्र मगाशी पण आपण इला होता, तर गुरव काका नाही आहेत. मग पाय वगैरे असेच पडला. हो होय. तर मित्रांनो खायच्या गावचे तुम्ही? पाडगाव. तर पाडगावसून अरे तुका ओळखलं मका कॉलेज का होतंय? हो बरं आहे. तर मित्रांनो पाडगावसून इकडे येलेत, पण काय माहीत आहे बानेवाडी पाडगाव. तर गुरव काका नाही तिकडे. तर आपल्या पण आम्ही पण असे बघितला थोडा वेळ आणि चालला होता. हो. तर छान अशी चिल्लर पार्टी पण मित्रांनो बघताय. तर चला आतमध्ये जाऊया आपण. तर मगाशी आपण माहीत आहे गुरव काका बोललो येतील म्हणून आपण वरती धबधब्यावर गेला होता, पण गुरव काका अजून इले नाहीत. तर आता बघू कसं काय ते. आणि थोडंसं ना बाहेरचा आजूबाजूचा जो परिसर तुमका या आपल्या वाघोबाच्या मंदिराचं दाखवते थोडंसं. तर मंदिराच्या मित्रांनो आजूबाजूचा परिसर थोडक्यात तुमका दाखवत आहे, कारण थोडंसं आपण पण पावित्र्य राखलं पाहिजे. तर इकडे बघताय बरीचशी नारळाची झाडं आहेत, त्याबरोबर इकडे बेलाचं झाड दिसतंय तुम्हाला, चाफ्याचं झाड आहे. आणि तिकडे मित्रांनो पर्यटक अजून येत आहेत ते बघा. तर बरीचशी झाडं आहेत, फुलझाडं आहेत. तर गेटच्या समोर आलात की नंतर तुम्हाला इकडे पण बरीचशी तुमका फुलझाडं दिसतील. तर पाठच्या साईडला आपण आलो आहे. तर तिकडे बघताय तुम्ही, इकडे पण फुलझाडं मित्रांनो तुमका दिसतात. तर बरंचसं काम अजून बाकी आहे मित्रांनो. तर बघताय तुम्ही इकडे. आणि पूर्णपणे जे हे मंदिर आहे तर चिऱ्याच्या दगडामध्ये मित्रांनो पूर्णपणे एक कोरीव काम केलं आहे. तर छान दिसतं मित्र, चिऱ्याच्या दगडामध्ये पण मंदिर आपलं. मित्र हो, आपल्या कोकणात ना खायच्या पण तुम्ही मंदिरात गेलात ना, तर मंदिराच्या समोर तुमका छान अशी तुळशी वृंदावन तुमका दिसतात. त्याचबरोबर दीपमाळ दिसतली तुमका. तर इकडे बघताय 1 2 3 दीपमाळ आहेत. मित्रांनो आता व्हिडिओची सांगता मी आता करत आहे. तर छान प्रकारे ना श्री व्याघ्रेश्वर देवाचं दर्शन घेतलं आपण. त्याच्यानंतर दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आपण गेलो वरती धबधब्याच्या इकडे. तर तिकडे थोडासा वेळ घालवला. तुम्ही मस्तपैकी धबधबा बघितला असेल आपल्या मंचे गावचा. आणि खरोखर मला ना अभिमान वाटतो की मी या गावचा आहे म्हणून. आपल्या गावात छान असा निसर्ग सौंदर्याने नटलेला गाव आहे आपलं. आणि त्यातच हे आपला धबधबा एक नंबर. आणि धबधब्याच्या पायथ्याशी आपलं हे व्याघ्रेश्वराचं मंदिर. तर खूप छान वाटलं. तर मित्र आकाश गेला. तर मित्र खरोखरच आकाश म्हणजे आकाश काडगे.
तर आकाश गेला तिकडे. तर बरीचशी आपली मित्रमंडळी पण तिकडे धबधब्यावर गेली आहेत आपण जेव्हा मंदिरात होतो तेव्हा. तर खूप छान वाटला. तर आपल्या या धबधब्याच्या पायथ्याशी, तर मित्र या धबधब्याच्या पायथ्याशी ना व्याघ्रेश्वर मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, प्राचीन आहे, पुरातन आहे, ऐतिहासिक आहे आणि ते प्रसिद्धसुद्धा आहे. तर मित्रांनो श्रावण महिन्यात ना बरीचशी गर्दी असते इकडे. तर मित्र हो कसं आलं माहीत आहे, आपले जे गुरव काका होते ना ते आपल्याला थोडेसे भेटले नाहीत इकडे मंदिरामध्ये. आणि आपल्याला कसं आम्ही पाया वगैरे पडलो तिथे. आपल्याला वार्षिक नारळ द्यायचा होता, तो काय द्यायला भेटला नाही कारण गाराणं वगैरे घालावं लागतं मित्रांनो. तर आपण मंदिरात ना आता आपण चाललो आहोत घरी. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की खूप छान पद्धतीने तुम्हाला मी व्याघ्रेश्वर धबधबा, त्याचबरोबर व्याघ्रेश्वर मंदिर आणि जे जलकुंड आहे खाली निर्माण झालेलं, तिथे आपले गणपती विसर्जन करतात, ते तुम्हाला दाखवलं. तर चला आजचा व्हिडिओ मित्रांनो मी इकडेच थांबवतो आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज ना लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. मग अशी सांगायचं इथं राहून गेलं होतं. तर आपल्याबरोबर ना सानू होते तिकडे. तर आज सोबत आपल्याकडनं सानून केला, कारण आपली मित्रमंडळी जी होती ती मुंबईत कामानिमित्त. आणि त्याच्यानंतर जी काही आहेत ती कामात गेली शेतीत, आणि जे राहिलेले जे चिल्लर पार्टी ती शाळेत गेली. सानून पण सुट्टी मारल्या ना दांडी. ठीक आहे, एखाद्या वेळी सुट्टी मारली ठीक आहे. तर चला